Hi friends, welcome to the Chahal and Pahal show. मी आहे पहल, चहलची मोठी बहीण. चहल चहल हाय 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 मम्मा हॅलो पप्पा हाय दादा. हाय ड्रायव्हरकडे दुर्लक्ष करा. ड्रायव्हरकडे दुर्लक्ष करा आणि तुम्हाला देते मी व्ह्यू. इथून अक्कलकोट फक्त 20-25 मिनिटाच्या दूरीवर आहे. आपण पाहू शकता किती सुंदर व्ह्यू येतोय. आमची कार आहे XS6 आणि आम्ही खूप एन्जॉय करतो इथं, कारण की इथं फुल बेड तयार केलेले आहे आम्ही. जसं मी जिथं बसली तिथं सीट्स फोल्ड केले आणि त्याच्यावर गादी वगैरे टाकून जस्ट पार्टी चालू आहे. दोन मिनिटं मी माईक लावते. इथे तर म्हणजे ड्रायव्हर नाही आहे, दादाच आहे, पण ते अशी चेस करताय ना गाड्यांसोबत. ही XS6 आहे, अर्टिगाचं पुढचं वर्जन. पण आमचे जे दादा आहे पुढे ड्रायव्हिंग करताय त्यांना पाहिजे होती अर्टिगा आणि अजून पण त्यांना अर्टिगाच लागते. त्यांना वाटतं XS6 पेक्षा अर्टिगा चांगली आहे. तुम्ही कमेंट करा की अर्टिगा चांगली आहे का XS6, प्लीज. थँक्यू. आता आपण थोडस आई सोबत आणि चहल सोबत बोलूयात. चहल चला जाऊ. चहल तर झोपून गेले. पाहिजे चहल. चहल 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 हाय हाय बोलून झोपली. मम्मा कसं वाटतंय चहल सोबत हा प्रवास करताना? खूप छान. हे फक्त मी व्हिडिओ पुरता म्हणत आहे. खरं माझ्या आईला खूप कंटाळा आलेला आहे. ती नेहमी अशीच कोला बेअर सारखी चिपकून राहते. दादा कसं वाटतंय चष्मेश होऊन? कम्फर्टेबल वाटतंय. आमचे दोन दादा आहेत, ते पुढे ड्रायव्हिंग करताय. इग्नोर हा. आणि दोघांनाही एका दिवसातच आमच्या 10 दिवसांच्या प्रवासासाठी ते आमच्या सोबत आहे. पण त्या दोघंही एकाच दिवसात एकाच वेळी आजारी पडले. इग्नोर पप्पा कसं वाटतंय ह्या प्रवासात? खूप छान आणि खरोखर खूप छान. कारण की पप्पांना गाडी चालवावी नाही लागत आहे. एकच टायर बिचारा घासताय आमच्या गाडीचं. हे जुनं टायर आणि ही स्टेपनी. पप्पा कधीच ही स्टेपनी यूज नाही करणार. ड्रायव्हर दादा खुश. आणि हे आपण पाहू शकतो, एक कोला बेअर आमच्या सोबत गाडीत आहे. आता आपण पाहू शकतो आपल्याला फक्त आणि फक्त अक्कलकोटला पोहोचण्यासाठी 10 ते 12 मिनिटं थांबायचं. तेवढ्यात मी परत येईन तुमच्या सोबत. बाय.